पूजा खेडकरांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज दिल्लीच्या पटियाला हाऊसमध्ये सुनावणी होतीये। या खटल्यात नवीन सरकारी वकिलांची नियुक्ती करण्यात आली आहे। सकाळी 10 वाजता पूजा खेडकरांच्या यावेळेस या संपूर्ण प्रकरणावर सुनावणी घेतली जाणार आहे। तर या खटल्याची सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती। यूपीएससीच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेनं प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता। पदाचा गैरवापर केल्याचा आरोप झाला आणि त्यानंतर पूजा खेडकर यांची पुण्याहून वाशिमला बदलीही करण्यात आली होती। अपंगत्वाचा खोटा दाखला दिल्याचा आरोपही पूजा खेडकरांवर आहे। या प्रकरणात पूजा खेडकरांना कारण दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। पूजा खेडकरांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज महत्त्वाची सुनावणी पार पडेल। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी। राहुल, आपण पाहतोय पूजा खेडकरांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज दिल्लीच्या पटियाला हाऊसमध्ये सुनावणी होतीये। सध्याचे अपडेट्स द्याल? साधारणपणे ही प्रक्रिया असेल की त्यांनी जामिनासाठी जो अर्ज दाखल केलेला आहे त्याच्यावरती पोलिसांचं म्हणणं न्यायालय मागून घेईल, कारण त्यांच्या विरोधामध्ये भारतीय फौजदारी संहितेच्या 420 कलमान्वये म्हणजे फसवणूक केली अशा पद्धतीचा गुन्हा दाखल झालेला आहे। आता असा गुन्हा जेव्हा होतो त्यावेळेला संघटित कृती आहे का, म्हणजे पूजा खेडकर यांच्याबरोबर इतर कोणी लोकांनी मिळून बोगस प्रमाणपत्र तयार केली आहेत, अल्प उत्पन्नाचं प्रमाणपत्र तयार केलं आहे का, हे न्यायालयाला तपासायचं आहे। पण हा गुन्हा हा फार गंभीर स्वरूपाचा नसल्यामुळं आपल्याला जामीन द्यावा असं पूजा खेडकर यांच्या वतीनं न्यायालयामध्ये म्हणणं दाखल केलेलं आहे। आता ही न्यायालयीन प्रक्रिया एवढ्याच संपणार नाही। महत्वाचं काय आहे की पुण्यामध्ये 2-3 वेळेला समन्स बजावून सुद्धा पूजा खेडकर ह्या छळवणुकीच्या संदर्भातल्या तक्रारीला हजर झालेल्या नाहीत। त्यामुळे एकीकडे त्यांनी पुण्यातलं प्रकरण सोडून दिलेलं आहे, दुसरीकडे मात्र आता स्वतःची अटक टाळण्यासाठी त्या प्रयत्नात आहेत आणि त्यासाठीच त्यांनी पटियाला कोर्टामध्ये जामिनीसाठीचा अर्ज दाखल केलेला आहे। प्रत्यक्षात त्या हजर राहतील का हेही पाहणं महत्वाचं आहे, तशी शक्यता कमी वाटते। निश्चितच राहुल, त्यामुळे आजच्या सुनावणीत नेमकं काय होतं हे पाहावं लागेल। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।